रामनवमीच्या दिवशी बुट्टीवरती एवढा माहोल होता, चला व्हिडिओत पुढे सांगतो. तर काय म्हणता पोट्टे सगळ्यांना जय श्रीराम. तुम्हाला माझ्याकडून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही म्हणता सण एवढ्या उन्हात कुठं निघाला, तर आज घराजवळ एक नवीन मंदिर बनलं. आल्याबरोबर साईबाबाचं दर्शन घेतलं, मग हनुमान दादाचं, मग महादेवाचं आणि मग विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन वगैरे घेऊन मंदिर कसं बनलं तर सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. आपण थोडीशी देणगी वगैरे देऊन टाकली, कारण आज आपल्या मूल्यांत महाप्रसाद होता, तर मग थोडंसं हातभार लावावं लागते. तर मग महाप्रसाद वगैरे तयार झाला, मग चाल झालं वाटणं ना आपल्या. मग छोट्या डॉनले पाणी भरायला लावलं. मग आपल्या यश डॉनने थोडीशी टोपी वगैरे घालून दिली. जा म्हटलं भाऊ आपल्यासाठी बी एखादी प्लेट घेऊन येत. मग आपल्या डॉननं 2 प्लेटा घेऊन आल्या. भाऊ मित्र पाहिजे तर असा. मग तुमच्या वाहन थोडीशी टेस्टिंग वगैरे केली. तेवढ्याच मग छोट्या डॉननं प्लेट आणली, ते निपटून डायरेक्ट घरी आलो. मग संध्याकाळी बढियापैकी तुमचा भाऊ रेडी वगैरे झाला, कसा दिसतो सांगा बरं. मग निघालो मग रॅलीत जायसाठी. पाहिलं तर चौकात डीजे लागून होते बुट्टीपुरीत. मग आलो रॅलीमध्ये तर फटाके फुटणं चालू होते. आणि या भाऊचं तर काही समजलंच नाही रे बा, डायरेक्ट वरतं चढूनच बँड वाजवत होते. मग आलो रॅलीमध्ये फुल एन्जॉय करायला. आणि बुट्टीपुरीच्या पोरी तर बा कोणाही रॅलीत मागं पुढं पाहत नाही नाचाले. मग रॅली वगैरे पाहिली तर खूप मोठी होती. तेवढ्यातच पाहिलं तर इथं गर्दी जमा होती. जवळ जाऊन पाहिलं तिथं आईस्क्रीम वाटप चालू होतं. आणि बुट्टीपुरीचे लोक तर ऐकत नाही. मग तेवढ्यातच राम लक्ष्मण सीताले ब्लॉगमध्ये घेऊन टाकलं बढियापैकी. मग आलो रॅली एन्जॉय करायला. आणि आज होता आपल्या संदेश भाऊचा सेटअप. तर संदेश भाऊ खूप हॅपी होते. आणि ह्या भाऊचं तर काही समजेच नाही, पुरी रॅलीला अट्रॅक्ट करत होते, एवढे भयानक नाचत होते. मग आपल्या पियुष डॉनले ब्लॉगमध्ये ठीक आहे. मग पोट्टे आजसाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.